शासकीय मुद्रणालयातील कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। त्यासाठी आजपासून ठिय्या आंदोलन आणि निदर्शनाला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे दैनंदिन काम सांभाळत पुढील 4 दिवसात दररोज 2 तास निदर्शनं करून शासकीय मुद्रणालयातील कामगार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत। राजर्षी शाहू महाराजांच्या काळात काही संस्थानिकांनी एकत्र येऊन ताराबाई पार्क इथल्या हेरिटेज इमारतीत मुद्रणालयाला प्रारंभ केला। स्वातंत्र्यानंतर या मुद्रणालयाचं रूपांतर शासकीय प्रेसमध्ये झालं। या प्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवरील कागदपत्रांची छपाई होते। निवडणुकीची शासकीय कामं, अर्थसंकल्पीय कामासंदर्भातील कामांची छपाई देखील इथं होते। राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ ग्रंथ इथं उपलब्ध आहेत। सध्या या प्रेसमध्ये छपाईसाठी 5 मशीन उपलब्ध आहेत, पण या यंत्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासकीय निधी उपलब्ध होत नाही। 1996 मध्ये PO 36 आणि PO 25 ही मशीन उपलब्ध झाली। त्यानंतर शासनानं या प्रेससाठी नवीन मशिनरी उपलब्ध करून दिलेली नाही। जुन्या मशिनरीवरच कर्मचाऱ्यांना छपाईची कामं करावी लागतात। तसंच या मशीनची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी इथले कर्मचारी पदरमोड करतात। कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय कागदपत्रांची छपाई इथं होते। गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदं भरलेली नाहीत। यासह अन्य मागण्यांसाठी आज सकाळच्या सत्रात संघटनेचे अध्यक्ष विशाल वाघेला, सेक्रेटरी सागर पालवे, उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून 2 तास निदर्शनं करण्यात आली। सेवा प्रवेश नियम लागू करावेत, रिक्त पदं सरळ सेवेनं भरावीत, पर्यवेक्षकीय पदावर अनुभवाच्या निकषावरून पदोन्नती देण्यात यावी, 2री आणि 4थ्या शनिवारी सुट्टी मिळावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनात तानाजी हरेल, राजन केसरकर, अविनाश उल्पे, जिल्हा मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष वसंत डावरे, अंकुश रानमाळे यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते।